अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध कधी कुणाकडे झुकला नाही, वाराई केल्या वैरावर पण नेम त्याचा झुकला नाही असं दांत व्यक्तिमत्व परमपूज्य वेदूषक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उगीचा बोलणे चमत्कार पूजा पाठाचे डोंगर हा आहे शब्दमान जय रुदकाचे हृदय वेदूला आणि जय सिंग मूर्ती बने टाकू लागून वैसा वाचनी बोध होत असे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ऐसी जगह बैठी है कि कोई ना बोले झूठ, ऐसी बात बोलने के कोई ना बोले झूठ. कटु भोजन चलाए, तीन बिचे वचन चलाए दवा, ऐसे दो मुक्त जीवन का साथ कहेंगे दास कबीर संत कबीर महाराज. साम्राज्यशाहीला तळा देऊन लोकशाहीची चाहूल लावणारे, परस्त्रीला मातेचा दर्जा देणारे, अवघ्या महाराष्ट्राला ज्याचा आदर आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या पहिल्या शिक्षिका आणि खऱ्या अर्थाने विद्येच्या दावेचा माता सरस्वती अहिल्यादेवी होळकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, मानव धर्माचे संस्थापक महंतजी बाबा जमदेवजी आहे वाराणसी. ज्या ज्या महावीरांनी या समाजाला जागवण्याचे कार्य केले अशा सर्व महान व्यक्तींना मानाचा मुजरा करतो, शाहीर या नात्याने अभिनंदन करतो आणि हे घातलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार. संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली आणि कळत नकळत त्या आदिशक्तीला माझं वंदन आहे. काय म्हणत आहे, तुझे वंदुगा माझे आई बाप, तुझे वंदुगा माझे आई बाप, माझे त्यांनी सांगितलं आम्हाला सारं जग फिरून अर्थ नाही आणि आई वडिलांसारखं तीर्थ या जगात नाही. म्हणून जगातील सर्व त्यांच्या
देशावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि या इंग्रजाच्या कावडीतून आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी अनेक महान हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. म्हणून ती सारा निमित्त शहीदांचा ज्याने दिवस दाखविला स्वातंत्र्याचा पाश तोडून बापा पारतंत्र्याचा मोकळे करविले शाहू छत्रपती फुले कबीर शाहू छत्रपती फुले कबीर थोर समाज सुधारक याच धरतीवर त्या जातीवादाने बापा छळले फार तरी त्यांचाच जय जयकार लाभले माझा बाप्पा स्वावलंबीपणा मेळ तिरंग्याच्या माझ्या राणा हे राणा माझ्या राणा माझ्या तू राणा माझ्या तू राणा हे पुरुषोत्तमाचे विचार मंथन शाहीर जगदीश करी तयाचे चिंतन लाभले माझ्या बाप्पा स्वावलंबीपणा मेळ तिरंग्याचा माझ्या राणा हे राणा माझ्या राणा माझ्या तू राणा माझ्या तू राणा मीच नव्हे तरी पृथ्वीच्या पाठीवरती जो जो मनुष्य जन्माशी आला कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करणे अगोदर आपल्या आराध्य दैवताचे पूजन करीत असतो. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्या गणरायाची आपण या ठिकाणी गणाने सुरुवात करीत आहोत आणि त्या गणासाठी प्रारंभिक कर्ज घेतलेली आहे. पहा मैं तो सुजबूद खोई तेरे प्यार में मैं तो सब कुछ भूल गया तेरे संसार में जोत जला के दीप लगा
बोलता हूँ शुभ कारणी मी पडतो तुझ्या पाया हे गणराया हे गणराया शुभ तारणी शुभ तारणी पडतो तुझ्या पाया गणराया भगवान को अर्पण करू कारण त्या गणरायाला आपल्याला काहीतरी अर्पण करायचं आहे। आपण सर्व त्या गणरायाचे वंदन करण्यासाठी आलेलो आहात कारण कोणत्याही कार्याची सुरुवात करण्या अगोदर त्या गणरायाचं वंदन केले जाते। त्याच्याही मागं कारण आहे का कारण शंकर भगवंताला दोन मुलं होती याची कल्पना आम्हाला आणि तुला माहित आहे तुम्हाला माहित आहे म्हणून काय म्हणतात पहा
जलाया आहे. जोपर्यंत या अंतकरणामध्ये ज्योत आपली जळणार नाही तोपर्यंत भगवंतही आपल्या कार्याला धावून येणार नाही. म्हणून समोर काय म्हणत आहे पहा. विचार पडला शंकर भगवंताला की पहिला पूजेचा मान द्यायचा तर द्यायचा कुणाला. दोघाही मुलांच्या समोर एक प्रश्न तयार केला. जो मुलगा सर्वप्रथम या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याला पहिला पूजेचा मान देण्यात येईल. कार्तिक स्वामीचं वाहन होतं मोहर. आम्हा सर्वांना आपल्याला याची कल्पना आहे. आपल्या मोराच्या वाहनावरती स्वाहन झाले आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालायला लागले. गणेश भगवंत बुद्धीचे दाता, मूर्ती लहान पण कीर्तिमान, आपल्या आईवडिलाला आपल्या समोर बसवलं आणि सांगितलं पिताजी माझं काम परिपूर्ण होईपर्यंत बोलायचं नाही. आपल्या आईवडिलाला प्रदक्षिणा घातली आणि आपल्या आईवडिलाच्या चरणावरती मात्र टेकवलं. तेव्हा सर्व शंकर भगवंत म्हणतात गणेशा तू काय केलं. तेव्हा सांगितलं पिताजी तुम्ही माझ्यासाठी आकाशासारखी आहात तर माझी माताजी माझ्यासाठी धरतीसारखी आहे. चित्राचं दूध पाहिलं म्हणून माझे सर्वप्रथम गुरु माझे आई वडील आहे. हे विचार त्या गणरायाचे आणि आज या विचाराला आपल्या